नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, फिरून फिरून काय म्हणतात, काखेत कळसानी गावाला वळसा, किंवा सगळीकडे थपडा खाऊन माणूस परत येतो, तेव्हा हिंदीमध्ये एक फार सुंदर म्हण आहे. मी त्याचा मराठीत शीर्षक म्हणून वापर केलाय, लौट के बुद्धू घर को आहे. तर त्याचे मूळ काय तो वाक्प्रचार हिंदीतला आहे, जान बची लाखो पाय, लौट के बुद्धू घर को आहे. ह्याचा अर्थ आता हिंदीतला अर्थ मी मराठीत सांगायची गरज नाही, की मोठा पराक्रम करायला निघाले आणि पराक्रम करता करता जीवावर बेतलं, तर कशी बशी सुटका करून माणूस सुखरूप घरी परतला, तर तो पराक्रम करायला गेला हाच मूर्खपणा होता, असा जो आशय आहे तो या हिंदी म्हणीमध्ये आलेला आहे. जान बची लाखो पाय, लौट के बुद्धू घर को आहे. आज उद्धव ठाकरे यांची अवस्था नेमकी तशी झालेली आहे. काहीही करून मुंबई महापालिका हा आपल्यासाठी शेवटचा काडीचा आधार आहे. जर मुंबई महापालिका सुद्धा आपण सत्ता मिळवून टिकवू शकलो नाही, तर राजकारणातून संपलो याची धास्ती अगदी उबाठा शिवसेनेच्या प्रत्येकाकडून बोलण्यातून व्यक्त होते. याचं कारण सरळ आहे, की लोकसभा निवडणुकीत एक परिस्थिती होती, त्याचा लाभ म्हणून त्यांना अगदी भाजपच्या विरोधात जाऊन आणि काँग्रेसच्या मदतीने 9 खासदार निवडून आणता आले. पण विधानसभा निवडणुकीमध्ये जी काय दाणादाण उडालेली आहे, त्यानंतर मुंबई महापालिका टिकवणं देखील सोपं नाही याचा साक्षात्कार झालेला आहे. आणि त्यामुळे कधी राज ठाकरेंबरोबर जाऊ का, ह्याच्याबरोबर जाऊ का, हे सगळी जी तारांबळ चालू आहे, त्याचं एकमेव कारण असं आहे की लौट के बुद्धू घर को आहे. आता लौट के बुद्धू घर को आहे याचा अर्थ फक्त राजकीय नाही घेत आहे मी. सांगण्याचा हेतू असा की कुठून सुरुवात झाली. तुम्हाला आठवत असेल तर 2014 मध्ये ज्या वेळेला शिवसेना भाजप युती तुटली होती, भाजपच्या पुढाकाराने ती युती तोडली गेली, कारण 150 जागांसाठी उद्धव ठाकरे अडून बसले होते. आदित्य ठाकरे 151 जागासाठी अडून बसले होते आणि भाजपपेक्षा अधिक जागा लढवायच्या, याच्यावर युती तुटली. अर्थात भाजपला युती तोडायची होती, लपलेलं नाही. मी माझ्या ब्लॉगवर तेव्हा भाजपला ही लबाडी केली म्हणून भाजपवर यथेच्छ हल्ला चढवलेला आहे. माझ्या ब्लॉगवर तेव्हाचे लेख तुम्हाला अजून मिळतील जागता पहारामध्ये. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर अन्याय झाला हे मी माझ्या ब्लॉगमधून स्पष्ट म्हटलेलं आहे. तर त्या कालखंडामध्ये भाजपच्या लोकांनी जी काय उद्धव ठाकरे आणि त्यांच्या अखंड शिवसेनेची टिंगल उडवलेली होती, त्यामधला एक शब्द लक्षात राहील, की काही झालं तरी महापौर आमचाच. म्हणजे शिवसेनेची धाव ही महापौर पदाच्या पुढे जात नाही. हेच त्यातून भाजपला किंवा जे ट्रोलिंग करत होते त्यांना सिद्ध करायचं होतं, दाखवायचं होतं की यांना फक्त यांची धाव कुठपर्यंत आहे, महापौर पदापर्यंत. त्या पलीकडे यांचं राजकारण जात नाही. पण योगायोग बघा, की त्याच भाजपला दगाबाजी करून मुख्यमंत्री पद सुद्धा उद्धव ठाकरे यांनी बळकावलं. आणि सर्वात मोठा पक्ष विधानसभेतला असून सुद्धा देवेंद्र फडणवीसांना 2.5 वर्ष विरोधी नेता म्हणून हात सोडत बसावं लागलं होतं. पण ते मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे असं काहीही करू शकले नाहीत की त्यांचं मुख्यमंत्री पद टिकेल, किंवा नंतरच्या काळात आपण केलेलं राजकारण योग्य होतं यासाठी मतदाराकडून आपल्या आजवरच्या कृतीवर शिक्कामोर्तब करून घेतील, असं काहीही उद्धव ठाकरे करू शकले नाहीत. म्हणूनच गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना अक्षरशः जबरदस्त सुपडा साफ झालेला आहे. मुंबईत 10,
आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये 10 आमदार या मर्यादेत येऊन उद्धव ठाकरे अडकलेले. आणि आता सगळी धडपड कशासाठी चालू आहे? मुंबई महापालिकेवर भगवा फडकवायचा म्हणजे काय करायचंय? तर आमचा महापौर पाहिजे. 1971 साली शिवसेनेचा पहिला महापौर डॉक्टर हेमचंद्र गुप्ते म्हणून निवडून आले. 71 म्हणजे किती वर्ष झाली बघा. 56, 51, 55 वर्ष काहीतरी झालेली आहे. त्यानंतर आणि तेव्हाची शिवसेना ही मुंबई ठाण्यापुरती मर्यादित होती. आजची शिवसेना एक राज्यव्यापी मान्यता प्राप्त पक्ष आहे. आणि तेव्हा महापौर होणं ह्याचं कौतुक होतं खूप. शिवसेनेचे जे 42 नगरसेवक पहिल्या फेरीत 68 मध्ये निवडून आले होते, तेवढ्या बळावर 1971 साली इंदिरा लाटेत काँग्रेस पक्षाने 2/3 बहुमत लोकसभेत मिळवलं होतं. त्यानंतर झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये, ह्या पोटनिवडणुकीमध्ये, महापौराच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने बाजी मारली होती. सगळ्या पक्षाने एकत्र घेतलं बाळासाहेबांनी आणि हेमचंद्र गुप्ते यांना महापौर पदावर बसवलं होतं. त्याला आता 50, 54 काय 55 वर्ष झाल्यानंतर आज शिवसेना कुठे आहे? महापौर आमचा. किती विदारक परिस्थिती आहे बघा मित्रांनो, किती विदारक परिस्थिती आहे. म्हणजे मुख्यमंत्री आपलं नाव जाहीर करावं म्हणून गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, वर्षभरापूर्वी जे उद्धव ठाकरे काँग्रेस पक्षावर, महाविकास आघाडीवर दबाव आणत होते, काँग्रेस हायकमांडला साकडं घालत होते की निवडणुकीच्या आधी नाव जाहीर करा, आधी नाव जाहीर करा, म्हणजे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील हे जाहीर करा, असं म्हणणारे उद्धव ठाकरे हे आज कुठच्या वळणावर येऊन उभे आहेत बघा. की ज्याची सुरुवात 1970 मध्ये झाली होती की महापौर आणलं म्हणजेच आपण फार पराक्रम केला, असं ज्या मुंबई ठाण्यापुरत्या शिवसेनेला वाटत होतं, तिथपर्यंत येऊन उद्धव ठाकरे यांची गाडी आज अडलेली आहे. आणि त्याचं कारण सोपं आहे. आपली लिडरशिपची क्षमता आणि संघटनात्मक पाठबळ नसताना जे काय तुकडे जोड करून मुख्यमंत्री पद मिळवण्याचा आटापिटा केला, त्याची किंमत आज उद्धव ठाकरेंना मोजावी लागते. पक्ष त्यांच्याकडे राहिलेला नाही, निवडणूक चिन्ह गेलेलं आहे. निवडणूक आयोगाची पक्ष म्हणून असलेली मान्यता जी पित्याने मिळवली होती ती गेलेली एकनाथ शिंदेकडे. आणि ती गेल्यानंतर राज्यव्यापी पक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांनी 57 आमदार निवडून आणले. युतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी 56 आमदार निवडून आणले होते. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना झुगारून देऊन जे राजकारण केलं, त्यानंतर त्यांना महाराष्ट्र विधानसभेत 57 आमदार निवडून आणता आलेले आहेत. त्यामुळे बाळासाहेबांनी वारसा दिलेली जी शिवसेना होती ती टिकवायला आपण अपयशी ठरलो, हे उद्धव ठाकरेंना मान्यच करावं लागेल. नाहीतरी ते म्हणतात की माझा बाप चोरला, माझा बाप चोरला. अरे बापाच्या पुण्याईवर एकनाथ शिंदे यांचे 57 आमदार निवडून आले. ती पुण्याई चोरली म्हणता येतं का? पुण्याई हे चलन नाहीये किंवा एखादी मूल्यवान वस्तू नाहीये. अमूल्य असा वारसा असतो, विचारांचा आणि भूमिकेचा वारसा असतो. आणि इतका सगळा आटापेटा करून मुख्यमंत्री पद मिळवल्यानंतर सुद्धा आज तुमचं गाडं कुठे येऊन अडकलंय? तर महापौर आमचाच. कुठे आलात तुम्ही? 2014 मध्ये शिवसेना भाजप युती मोडल्यापासून किंवा युतीमध्ये शिवसेना सडल्यानंतर आज उद्धव ठाकरे कुठे येऊन पोहोचलेत? तर परत एकदा गेला बाजार महापौर आमचा होऊ दे यासाठी आता अनेक तडजोडी करायला लागतात. कोणाकडेही नागदुऱ्या काढायला लागतात. राज ठाकरेंना बरोबर घ्यायचं तर काँग्रेस टिकेल का याची धास्ती आहे. मुस्लिम मतदार आपल्या बरोबर राहील का याची धास्ती आहे.
आणि मुस्लिम मतदार बरोबर कशाला पाहिजे? तर मुंबई महापालिकेमध्ये सर्वाधिक संख्येने नगरसेवक निवडून आणायचे आणि ते आले तर आपला महापौर होईल आणि महापालिकेची सत्ता बहुसंख्येने आपल्याकडे राहील. विचार करा मित्रांनो, काल परवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पक्षाच्या एका मेळाव्यामध्ये सांगितलं की 2017 मध्ये शिवसेना आणि भाजप युती मुंबई महापालिका एकत्र लढलेले नव्हते. सरकारमध्ये युती म्हणून बसणारे शिवसेना आणि भाजप 2017ची विधानसभा निवडणूक एकमेकाच्या विरुद्ध लढले होते आणि भाजप यांनी एवढी मोठी भाजप या पक्षाने जंप घेतली की 30-35 नगरसेवकांपर्यंत अडकलेला भाजप हा एकदम 82 नगरसेवकांपर्यंत पोहोचला. शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेशी तुल्यबळ बनला. ती सगळ्यात खरी चाहूल होती की महाराष्ट्रातलं नव्हे पण मुंबईतलं राजकारण मात्र आमूलाग्र बदलते. पूर्वीच्या काळात काँग्रेस पक्ष जितका तुल्यबळ पक्ष होता शिवसेनेशी, ती जागा आता हळूहळू करत भाजपने घेतलेली आहे. शिवसेना आणि भाजप एकमेकाविरुद्ध लढले तसं वर्षानुवर्ष काँग्रेस आणि शिवसेना हे 1968 पासून एकमेकाविरुद्ध लढणारे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतले दोन प्रमुख पक्ष होते. ती जागा 2017 मध्ये 8 वर्षापूर्वी भाजपने बळकावली. आणि एवढं होऊन सुद्धा जी काय शिवसेनेची हौस होती, हट्ट होता की महापौर आमचाच, तो महापौर उद्धव ठाकरेंना देऊन त्यांचा रुसवा काढण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला होता. आणि त्यांनी सांगितलं की इच्छा असती आणि हट्ट असता तर तेव्हाच म्हणजे 2017 मध्ये मुंबई महापालिकेमध्ये भाजपचा पहिला महापौर आम्ही बसवला असता. कारण राज्याची सत्ता भाजपच्या हाती होती. लहान मोठे छोटे मोठे पक्ष राज्यातल्या सत्ताधारी पक्षाला आपोआप शरण येत असतात. अपक्ष किंवा छोटे पक्ष यांच्या नगरसेवकांना आपल्या बाजूला वळवून आपला महापौर बसवणं मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना अशक्य नव्हतं. पण रुसून बसलेले उद्धव ठाकरे, नाराज असलेले उद्धव ठाकरे, चेहरा उतरलेले उद्धव ठाकरे यांच्या वतीने मंत्रिमंडळात असलेले एकनाथ शिंदे यांनी रदबदली केली आणि मुख्यमंत्र्यांना म्हणजे फडणवीसांना विनंती केली की महापौर तरी उद्धव ठाकरेंना द्यावा. आणि कुठलंही पदाची सौदेबाजी न करता देवेंद्र फडणवीसांनी मुंबई महापालिकेत शिवसेनेला सत्ता एक हाती घेऊ दिली. 84 आणि 82, 84 आणि 82 असं दोघांचं शक्ती स्थान होतं, बळ होतं. एक एक नगरसेवक महापौर पद मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे जोडत होते. कोण कोण अपक्ष आहे, कोण एकटा आलेला आहे, कोण दुसऱ्या दोन आमदारांचा नगरसेवकांचा पक्ष आहे, अशा पक्षांना बोलावून बोलावून उद्धव ठाकरे सौदेबाजी करत होते. पण देवेंद्र फडणवीसांनी कुठल्याही महापालिकेतल्या अधिकृत मोठ्या पदाची सौदेबाजी न करता सगळीच्या सगळी सत्ता तुम्हाला घ्या म्हणून देऊन टाकली. मित्र आणि मैत्री म्हणजे काय हे देवेंद्र फडणवीसांनी त्या एका कृतीतून दाखवलं होतं. सगळी पदं तुम्हाला घ्या, आम्ही राखणदार म्हणून बसलो. आणि विरोधी पक्ष म्हणून पण भाजप बसला नाही. काँग्रेस पक्ष हा महापालिकेतला विरोधी पक्ष म्हणून काम करत होता. भले 3 नंबरचा पक्ष होता, तेही आता विरोधी पक्ष म्हणून काम करणारे तमिळी कोणतरी आहेत नगरसेवक, ते सुद्धा आता भाजपत आलेले. सांगायचा हेतू हा की महापौर आपला बसवला तर त्यासाठी मित्र म्हणून देवेंद्र फडणवीस कसे वागले याची कदर उद्धव ठाकरेंनी केली नाही आणि विधानसभा निवडणुकीनंतर दगाबाजी केली, त्याची किंमत आज मोजावी लागते. आणि तुम्ही कुठे पोहोचलात? तुम्हाला आठवतं ज्या वेळेला 2019चे निकाल लागले
आणि राज्यपालांकडे यायला उद्धव ठाकरेंनी साफ नकार दिला, तेव्हा परत परत कॅमेरा समोर पत्रकारांसमोर संजय राऊत सांगत होते मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल, आणि उद्धव ठाकरेंनी सांगून टाकलं होतं मी दुसऱ्या टोकाला जायला तयार आहे. आणि झाली दगाबाजी, त्यांच्याबरोबरही दगाबाजी झाली. भाजपने त्यांचे 40 आमदार फोडले, पक्ष गायब झाला, उद्धव ठाकरेंच्या हातून धनुष्यबाण निसटलं. आणि एवढं सगळं करून भाजपला धडा शिकवणं, मोदींना धडा शिकवणं, जगात लोकशाही, देशामध्ये लोकशाही प्रस्थापित करणं, असे एकामागून एक पराक्रम करत करत उद्धव ठाकरे चालले होते. आणि येऊन कुठे पोहोचले? महापौर आमचा बसवायचा. म्हणजे 1971 साली बाळासाहेबांनी मुंबईचा महापौर हा फक्त 42 नगरसेवकांच्या बळावर, तेव्हा मला वाटतं महापालिकेत 140 नगरसेवक होते, आज 227 झाले, जवळजवळ पावणे 2 पट संख्या वाढलेली आहे किंवा दुप्पट झालेली आहे. पण 42 नगरसेवकांच्या बळावर हेमचंद्र गुप्तेंना बाळासाहेबांनी मुंबईचा महापौर करून दाखवलं होतं. आणि आज 54 वर्षानंतर उद्धव ठाकरे यांना विवंचना आहे की निदान मुंबईचा महापौर तरी आपल्या पक्षाचा राहील का, उभाठा शिवसेनेचा राहील का. यालाच हिंदीमध्ये म्हणतात जान बच्ची लाखो पाय लौट के बुद्धू घर को आहे. अर्थात बुद्धू परत आलेले नाही, म्हणजे आज कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण अशी गॅरंटी देऊ शकत नाही की होऊ घातलेल्या 2 महिन्यानंतरच्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला प्रचंड यश मिळेल, बहुमत मिळेल आणि उबाठा शिवसेनेचा महापौर होईल, उबाठाचा बुद्धू हा महापौर म्हणून बसेल, असं आपण सांगू शकत नाही. त्यामुळे जो काही पराक्रम करून मुख्यमंत्री व्हायला गेलेले उद्धव ठाकरे होते, त्यांच्या बाबतीत महापौर पदाच्या मूळ पदावर त्यांना यावं. हे काही होईल ते होईल, पण निदान महापौर आपला झाला पाहिजे. 50 वर्ष पित्याच्या पक्षाला उद्धव ठाकरे मागे घेऊन गेलेत. त्यावेळेला महापौर पद खूप मोठं होतं शिवसेनेसाठी. पक्ष मुळात मुंबई ठाण्यापुरता मर्यादित होता, आणि ठाणं ही नगरपालिका होती, महापालिका पण नव्हती. ठाण्याला महापौर पद नव्हतं. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की राजकारणामध्ये एक पाऊल चुकलं आणि घसरगुंडी सुरू झाली की कुठपर्यंत घसरत जाल त्याचा अंत नसतो. तो सापशिडीचा खेळ असतो. तसं आहे की एक घर चुकलं की तुम्ही 90-88 कुठे असता, तिथून त्या सापाच्या पोटात गेलात की खाली 7-8-9-11 कुठेतरी येऊन पोहोचता. उद्धव ठाकरेंची अवस्था किंवा त्यांच्याकडे राहिलेला जो शिवसेनेचा गट आहे त्याची अवस्था तशी झालेली आहे. जान बची लाखो पाय असंही म्हणता येत नाही, कारण आता जान बचावणं म्हणजेच पक्ष हा महापालिकेतला एक प्रमुख पक्ष म्हणून टिकवणं, हेच आज उद्धव ठाकरे यांच्या समोर आगामी महापालिका निवडणुकीतलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. सगळ्यात मोठं आव्हान आहे. निदान 40-50 नगरसेवक निवडून आलेच पाहिजेत. 2017च्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसची जागा व्यापली. शिवसेना आणि काँग्रेस, शिवसेना आणि भाजप हे दोन एकमेकाचे कडवे प्रतिस्पर्धी झाले, आणि मधल्यामध्ये 2 नंबरचा असलेला काँग्रेस पक्ष त्याचा पार धुळधाण उडाली, 31 वर आला. जो शिवसेनेपेक्षा एक 10-12 कमी नगरसेवक असलेला असा जो मुंबई महापालिकेतला 2 नंबरचा पक्ष होता काँग्रेस, त्याची अवस्था 31 नगरसेवकापर्यंत खाली आली. आणि आज तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचं भवितव्य काय याचं उत्तर कोणी देऊ शकत नाही अशी परिस्थिती. मुंबई महापालिका काँग्रेस कशी लढवणार आहे?
काँग्रेस किती उमेदवार उतरू शकते, काँग्रेस कोणाबरोबर आघाडी करून लढणार याची चर्चा सुद्धा होत नाहीये. ठाकरे बंधू, ठाकरे ब्रँड, भाजप बरोबर शिंदे यांचं काय होणार याची सगळीकडे चर्चा चालू आहे. पण काँग्रेस पक्ष मुंबई महापालिका निवडणूक लढवणार आहे का हे सांगणारा कोणही नेता आज मुंबईत काँग्रेस पाशी उरलेला नाहीये. काँग्रेसचा आज विभागीय अध्यक्ष कोण आहे, काय आहे हे पण तुम्हाला चटकन आठवणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि हे जेव्हा होतं तेव्हा काँग्रेस पक्ष 8 वर्षापूर्वी 2017च्या निवडणुकीत कसा पाला पाचोळ्यासारखा उडून गेला, कारण 50-60 जागा त्याला मिळवता आल्या नाही. उद्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शहाणपणाने जागा वाटप केलं आणि भाजप आणि एकनाथ शिंदे हे एकत्रित लढले तर 227 मधून जर 160-170 पर्यंत युती म्हणून गेले तर उभाठा शिवसेनेच्या वाट्याला येणार काय. काँग्रेसने आघाडी केली नाही उद्धव ठाकरे बरोबर, तर मग मुस्लिम मतांच्या भरोशावर राहता येत नाही, दलित मतांच्या भरोशावर राहता येत नाही. मग जान बची तरी कसं म्हणणार. महापौर नाही आला शिवसेनेचा चालेल, पण एक गोष्ट आहे की निदान 2 नंबरचा पक्ष उभाठाला होता आलं पाहिजे. 2 नंबरचा, जसं काँग्रेस वर्षानुवर्ष 1985 नंतर मधली 1-2 वर्ष 91-94 अशी सोडली तर कायम मुंबईत महापालिकेत सत्ताधारी असलेला पक्ष म्हणूनच शिवसेनेकडे बघितलं गेलं. मुंबईत शिवसेनेच्या महापालिकेची सत्ता शिवसेनेकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही असं म्हटलं गेलं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदावर दावा करत जी झेप उद्धव ठाकरेंनी घेतली होती ते कुठे येऊन पोचलेत बघा. महापौर मुंबईतला आमचा होईल का. त्यामुळे जान बची लाखो पाय असं नाही म्हणते. अजून निकाल येतील त्या दिवशी ठरवता येईल की भले महापौर नाही पण उभाठा शिवसेना हा मुंबई महापालिकेत 2 नंबरचा तरी पक्ष राहिलाय का. बघू भविष्यात काय आहे ते. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.